त्याचंच टेन्शन आहे त्यांना. काय उपाय आहे साबे? एवढं सगळं घडून गेलंय तरी तू एका शब्दानं सांगायला तयार नाहीस वय? भाऊ, धैर्यांनीच मला सांगितलं होतं की याच्याबद्दल कुणालाच काय सांगू नको. पण भाऊ, माझ्याकडे याच्यावर एक उपाय आहे. अरे कसला उपाय सांग की. साबे, कसला उपाय आहे कळू तर दे. अगं सावी बोल. ते निसंकोचपणे मला सांग काय उपाय आहे. भाऊ, सांग की. मी म्हणत होते की तुमच्याकडे ज्या शाळेसाठी जमिनी आहेत त्या तुम्ही धैर्यांना दिलं तर. म्हणजे भाऊ, धैर्य हे सगळं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच करतात ना, म्हणून. नक्की कसलं टेन्शन आहे सांग की. त्या प्रोजेक्टसाठी मला अजून इन्व्हेस्टर्सच मिळाले नाहीत, कारण आपल्याकडे तेवढ्या जमिनीच नाहीयेत. मी एक डिसिजन घेतलाय. त्या प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी मुजुमदारांच्या प्रॉपर्टीतली माझ्या वाटेची प्रॉपर्टी मी विकायचं ठरवलंय. धैर्य, मला वचन दे, काही झालं तरी आम्हाला सोडून तू नाही जाणार. सॉरी आई, भाऊंच्या स्वप्नासाठी मला हे करावंच लागेल. आधी काहीतरी खाऊन घ्याय. जेवते. पण आधी मला सांग, हे सगळं नाटक अजून किती दिवस करायचंय?
भाऊ काय झालं? तुम्ही काहीच बोलत नाही आहात. ट्रस्ट मी, हा टाइमर संपायच्या आत तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. भाऊराव नाईक, हा भाऊ. हॅलो धैर्य साहेब. जरा 1-2 मिनिट वेळ आहे का? महत्वाचं बोलायचं होतं. बोला की मग. असं आहे ना, मी उद्या शिक्षण मंडळाची बैठक बोलवलेली आहे तुमच्या घरी. आणि त्या बैठकीमध्ये मला महत्वाची घोषणा करायची आहे. म्हणजे तुमची काही हरकत नाही ना? काही अडचण तर होणार नाही? हो नाही नाही भाऊ, मला कसली अडचण असणार. मी सगळी तयारी करून ठेवतो. ठीक आहे, धन्यवाद. हा, गुड जॉब. अजून फक्त थोडीच पावलं पडायची बाकी आहेत. त्यानंतर आपली पावलं त्या जमिनीवर असतील.